2 मिनिटं आधी आपलं गाणं ऐकून कान अगदी तृप्त झाले. एका कलाकाराला याहून सुंदर सलामी ती काय. तत्पूर्वी आपण सामन्याकडे वळूया. आता होणारा सामना हा कदाचित एक डिसाइडिंग सामना होणार आहे. 2 संघामध्ये SS स्ट्रायकर वर्सेस MM मराठा. दोनही संघ एक सामना जिंकलेले आहेत तर एक सामना हारलेले आहेत. यापुढील विजेता संघ या मॅचीतला हा फायनलसाठी क्वालिफाय होणारा दुसरा संघ ठरेल. अर्थातच पहिला संघ ठरला आहे तो म्हणजे 6व्या स्टॉर्म. आणि यावर्षी उत्तम खेळी दाखवत KK रायडर यावर्षी दुर्भाग्यपूर्ण लवकरच त्यांनी या स्पर्धेतून बाहेर पडलेले आहेत. तत्पूर्वी त्यांचा शेवटचा सामना हा नक्की होणार आहे इकडे 6व्या स्टॉर्म विरुद्ध. बोलूया या सामन्याकडे. क्रिश भोईर या वर्षीच्या आयकॉन खेळाडूपैकी सर्वात जास्त बोली लागलेल्या टॉप 3 खेळाडूपैकी एक क्रिश भोईर. नावाप्रमाणे साजिराचा खेळ अजून त्याच्यात ना बॅटिंग ना बॉलिंगमधून आपल्याला बघायला भेटलेला आहे. पाहूया या डिसाइडिंग सामन्यामध्ये आपल्या संघ मालकाने दाखवलेला विश्वास पूर्ण करतोय का क्रिश भोईर. आणि त्याच्या विरुद्ध फलंदाजीसाठी सज्ज आहे तो म्हणजे डावखुरा उदित. पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू. संघ मालक काहीशे खुश होताना आपण बघतोय. सुमित गायकर सतत दुसरा वर्ष ते संघ मालकीचा भार सांभाळत आहेत आणि विद्यार्थ्यांनाही संधी देत आहेत. निष्कर्ष परिवाराचे खंदे समर्थक सुमितजी गायकर. या षटकातील दुसरा चेंडू स्पीडने टाकलाय पर भिरकावलाय आणि पाहूया. आणि अंपायर बाउंड्री. ओके आपण पाहिली उदितच्या बॅटची धार आणि त्याच्या बॅटीतून आलाय हा कणकणीत चौकार. उदितसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण त्याला मोटिवेट करूया. या अत्यंत चुरशीच्या आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये अशी सुरुवात त्याच्या संघाला एक चांगली उभारी देऊ शकते. आपण बघू शकतो तत्पूर्वी पुढील चेंडूमध्ये असणारा दबाव हा क्रिश भोईरवर स्पष्ट दिसत आहे. पंच चेंडू आणि या उन्हाच्या भरात सुद्धा या मुलांचा जोश काहीसा कमी झालेला दिसत नाही. ते फक्त आपण बघू शकता या दिसणाऱ्या भव्य दिव्य ट्रॉफीकडं. कदाचित प्रत्येकाचा जो थकवा आहे तो ही ट्रॉफीची जी चमक आहे ती घालवत असावी आणि यासाठी सर्वांची असलेली चुरस. पाहूया या षटकातील तिसरा चेंडू आणि समांतर हात दाखवताना आमचे पंच. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 5. 2 चेंडूत 5 धावा खर्च करतोय क्रिश भोईर. पाहूया यापुढील चेंडू. सुंदर अशी राऊंडम ॲक्शन आणि स्टंपाच्या वरून काढलेला बॉल. सुंदर असा बॉल परंतु यष्टीरक्षकाचा चकवत हा चेंडू गेलाय. अंपायर अपील मागतं. डिक्लेअर झोन आहे का. धावून 2 धावा बाईच्या स्वरूपात मिळत आहेत. MM मराठा संघ अतिशय बलाढ्य संघ आपण म्हणू शकतो. फिरकावला एक हाताने प्रयत्न केलाय परंतु एकाच धावेत समाधान मानावं लागेल उदित्याला. आणि इथं गचा क्षेत्ररक्षण आणि गचा क्षेत्ररक्षणचा चालता आपण बघतोय. एक आणखी एक धावसंख्या बोनस स्वरूपात दिलेली आहे ती उदित्याला आणि अर्थातच MM मराठा संघाला. धावसंख्या झाले 9 रन. काहीसं महागडं षटक पहिलं षटक आणि हा मात्र भिरकावलाय हेलिकॉप्टर आणि झेल. बा श्रवण जोशीच्या मार्फत सुंदर अशी झेल आपण बघतोय. खूप सुंदर फटका खूप सुंदर गोलंदाजी आणि त्याच क्षणी
एक सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत एक सुंदर क्रिकेट आपल्याला या उन्हाच्या भराच्या या तडाख्यात आपल्याला बघायला मिळतोय. आणि आता फलंदाजीसाठी जातोय तो म्हणजे संघाचा पोलार्ड लोकेश गुरके. आणि सकाळच्या सत्रापासून आपण बघतोय की वीरेंद्र भगत आणि अर्जुन ठाकूर अतिदक्ष पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. संपूर्ण निष्कर्ष परिवार त्यांचा ऋणी राहील. आणि पुन्हा एकदा आता या उदितच्या विकेटनंतर मात्र काहीसा जोशात दिसतोय तो SS स्ट्रायकरचा संघ. आणि बघू शकता ते दिसते झलकते त्या क्रिसच्या चेहऱ्यावर त्याचा आलेला कॉन्फिडन्स आपण बघू शकतो. पुढच्या चेंडूमध्ये दिसतोय का आणि भिरकावलाय. सुंदर शॉट सुंदर शॉट. आणि हा आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देताना आलेला चौकार गचाळ क्षेत्ररक्षण. पाहूया नाही 13 रन खर्च करतोय क्रिश भोईर. पाहूया 14 आणखी धावा लुटवतोय का 14 या पंच बॉल. एक षटकाच्या अखेरीस एका षटका अखेरीस धावसंख्या आहे ती 15. आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय या संघाचा कर्णधार प्रथमेश पाटील. आणि लोकेश आणि मागच्या षटकामध्ये आपण पाहिला एक सुंदर असा चौकार खेचला होता मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून 400 स्ट्राईक रेटने खेळताना आपण बघतोय लोकेशला. आणि काहीसा खेळ मंदावतोय मला वाटते. हा प्रेशर स्पष्ट दिसतोय. बघूया पुढील चेंडू पहिला चेंडू प्रथमेशचा आणि भिरकावलाय सुंदर भिरकावलाय. आणि पुन्हा एकदा श्रवण जोशी त्याचं क्षेत्ररक्षण त्याचं कौशल्य दाखवताना आपण पाहतोय. मला असं वाटतंय चेंडू आणि श्रवण जोशी याची चांगली मैत्री असावी. तो ज्या दिशेला उभा राहतोय त्याच दिशेला चेंडू मॅग्नेटसारखा त्याच्याकडे खेचला जातोय. आणि या षटकातील दुसरा चेंडू स्वतः कर्णधार प्रथमेश पाटील. आणि फिरवलाय 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 जोरदार फिरवलाय. आणि क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा गचाळ पाहायला मिळतंय आपल्याला SS स्ट्रायकरचं. आणि याच्या दंड स्वरूपात त्यांना पुन्हा एकदा खर्चावे लागतात 2 धावा. आणि 2 चेंडू अखेरीस या षटकाच्या 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली ते 18. मला वाटतं पहिलं षटक क्रिसचं भरपूर महागडं आलं होतं. त्याला कुठेतरी एक पूर्णविराम लावेल का प्रथमेश पाटील. पाहूया पुढील चेंडू आपल्याला सर्व चित्र स्पष्ट करून देईल. आणि पुन्हा एकदा त्याच ताकदीने मारा करण्याचा प्रयत्न करतोय प्रथमेश पाटील. पंचांच्या उजव्या दिशेने हा केलेला मारा बघूया सुंदर असा. एक जेल पकडण्यामध्ये थोडीशी चूक झालेली आहे. संघमालक स्वतः सुमितजी गायकर ही कॅच पकडली असती तर 5,000चं बक्षीस होतं. सुमितजी गायकर यांनी ही संधी गमावलेली आहे. किरणजी निकळ यांनी सांगितलेले सुमित गायकर यांनी पकडलेला प्रत्येक जेलसाठी 5,000 रुपयाचं नगद बक्षीस. पाहूया पुढील चेंडू चौथा चेंडू षटकातलं सुंदर अशी गोलंदाजी करताना राईट आर्मवर विकेट. बघूया भिरकावलाय निर्धाव चेंडू. वा
आत्ता मात्र फलंदाजाला चेंडू काहीसा गणिताच्या पेपरासारखा वाटू लागलाय. मला असं वाटते लोकेश सुद्धा तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे. पुढच्या चेंडूमध्ये एखादा मोठा फटका तो जरूर लगावेल आणि आपल्या संघासाठी धावसंख्या जी स्थगित झालेली आहे ती वाढवण्याचा, त्याला धावगती देण्याचा प्रयत्न करेल. पाहूया हा पुढील चेंडू आणि हा फिरवलाय. बराच काळ चेंडू हवेत, पण नो मॅन्स लँडमध्ये हा पडताना चेंडू 3 जण एकत्र जत्रेला जमा झालेले आहेत. जत्रेचं दुकान त्यांचं बंद होईपर्यंत 2 धावा लुटलेल्या आहेत. त्या म्हणजे आपल्या लोकेशनं चतुर खेळ आपण पाहतोय चॉकलेट बॉय लोकेश कडून. हा व्हॉलेंटियर्स तर मध्ये जे आपला एक प्लेअर संघामध्ये तुमचा 12वा खेळाडू नकोय. सुमित काय कर, दक्षता घ्यायचे. 12वा खेळाडू नकोय, त्यांना थोडा बाहेर जाण्याची रिक्वेस्ट करे. ओरडू नका, बोलून सांगा, हे बाबा हे त्यांना समजून सांगा कोण आहे माहिती का तुम्हाला. अरे हे समजून सांगा ना, माहिती आहे. चला वाद नको. खूप सुंदर असा आपला कार्यक्रम झालाय. दुधात माशी पडण्याचं काही कारण नको. चला शेवटचा चेंडू, मला वाटते शेवटचा चेंडू. मोठी धाव घेण्याचा प्रयत्न असेलच, परंतु चकवलाय, फसवलाय. रनआउटची संधी होते, परंतु काहीतरी कव्हर करण्यासाठी मला वाटते कोणताही तिथं क्षेत्ररक्षक नसावा. आणि ओव्हरच्या अखेरीस सुंदर असं षटक हाताळले. प्रथमेशनं 6 रन खर्च, अगदी कंजूसीने त्याने धावा आपल्या खर्च केल्या आहेत आणि एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 21. क्रिसने पहिल्या षटकामध्ये दिलेल्या 15 धावा थोडासा रोखण्यामध्ये, कुठेतरी अंकुश लावण्यामध्ये यश आलंय. आणि सोबत त्यांनी लोकेशला, ज्याने आधीच्या षटकामध्ये एक सुंदर चौकार लगावला होता, त्याला शांत ठेवण्याचं काम केले. आणि आता मात्र निष्कर्ष एक्सप्रेस श्रवण जोशी, मला वाटते पुढच्या हंगामामध्ये सर्वात जास्त बोली लागेल असा अंदाज वर्तवला जात आहे. आणि पुढच्या हंगामात मला असं वाटते प्लेअरपेक्षा जर्सीच्या रंगावर जास्त पैसे उधळण्यात येतील. मला वाटते यामध्ये कोणताही संघ मालकाचा दुमत नसावा. लाल रंगाची जर्सी पहिल्या वर्षाला बघितली, दुसऱ्या वर्षाला, तिसऱ्या वर्षाला. आणि तत्पूर्वी मॅचकडे बोलूया. आणि श्रवण जोशीचा हा पहिला चेंडू आणि झेलची संधी होते, परंतु क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा गचाल पाहायला मिळतोय. हा संघ कुठे ना कुठे सावरता परत घसरतोय असं वाटतंय. कुठेतरी तालमेलची कमी आहे. मला असं वाटतं संघ मालक कुठेतरी कमी पडत आहेत. संघ मालक आणि कप्तान यांचा तालमेल जमत नाहीये. काहीसा पैशाच्या अभावी संघ मालक कुठेतरी कमी पडत आहेत. आणि जे दुसरे संघ मालक होते ते समीरजी माली घरी पळालेत बिचारे. एक ते सुमित स्टिकर. चला पाहूया. सुंदर असा चेंडू, वेगवान चेंडू, भिरकावतोय, खेळतोय 1 रनासाठी कार्पेटच्या साहाय्याने. एकाच धावेत समाधान मानावं लागेल, तो म्हणजे एक चलाक कप्तान सोमेन कदम. हा तोच सोमेन कदम आहे जो गेल्या वर्षी बोलून ही NCPLची ट्रॉफी आपल्या संघ मालकाला जिंकून दिली होती. जिद्दी प्लेयर आहे, आपण बघितलं त्याचा खेळ बघितला, अष्टपैलू खेळाडू आहे. आणि पुन्हा एकदा श्रवण जोशी वाकडे तिकडे चाल करता आणि फिरवलाय. पाहूया किती धावा देऊन जाईल. एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण, खूप सुंदर थ्रो. आपण बघा, प्रेक्षक जेवढे बघत आहेत, मला असं वाटतं या क्षेत्ररक्षणासाठी आपण टाळ्याने आपण त्याला स्वागत केलं पाहिजे. आपल्या प्लेयरला आपण ॲप्रिशिएशन दिलं पाहिजे. प्रत्येक चेंडूत काहीतरी नवे आहे, आपल्याला ते शोधता आलं पाहिजे. प्रत्येक क्षण सुवर्ण आहे, आपल्याला जगता आलं पाहिजे. चला बघूया तत्पूर्वी या षटकातील 4था चेंडू आणि फिरवलाय खूप वेळ ढगामध्ये. पाहूया जेलबाद होतात का, जेलची संधी. आणि पुन्हा एकदा ही मोठी चूक करताना दिसतोय तो म्हणजे स्वतः खुद्द दस्तूर कप्तान प्रथमेश पाटील. संघ मालकाने काहीसा पैसा कमी खर्च केला दिसतोय. खेळाडूंचा एनर्जी लेवल, कॉन्फिडन्स लेवल सगळ्यात डाऊन झालंय. संघ मालक थोडासा काहीतरी खर्च करा.
बघूया षटकातील उर्वरित 2 चेंडू किती धावा लुटवू शकतात. आणि पुन्हा एकदा कटवला एकाच धावे समाधान. आज सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण बघतोय थर्ड मॅनच्या दिशेने. आणि या षटकातील शेवटची धाव आणि हे सुद्धा षटक काहीसं कंजूसीने खर्चले. एकूण धाव संख्या 28. श्रवण जोशी सुंदर गोलंदाजी करताना सुंदर ॲक्शन द्यायची आपण बघतोय. सुंदर रनअप आपल्याला बघायला मिळतोय. एक क्लासिकल दर्जाची गोलंदाजी श्रवणच्या मार्फत षटकातील. हा मात्र पंचांना दिलेली संधी आलेला कंटा घालवण्याची एक समांतर धाव संकेत भर. वाईड पंच शिक्षा ठोठावताना वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावसंख्येत भर आणि संघाची धावसंख्या झाले 29. या षटकातील शेवटचा चेंडू. पंच पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या शिक्षा ठोठवताना आपण बघतोय. काहीसा नाराज दिसतो श्रवण जोशी पंचांवर, परंतु अतिदक्ष पंच सकाळपासून इथं खूप सुंदर निर्णय त्यांच्या मार्फत आपण बघितलेत. थोडासा पुन्हा एकदा तीच ॲक्शन आपटलाय. हा सुंदर फसवलंय, जागेवर उभं ठेवलंय लोकेश याला. सुंदर गोलंदाजी. आणि 3 षटका अखेरीस 30 ही धावसंख्या आपण बघतोय. पहिलं षटक 15 रनाचा आलेला असतानाही काहीशी रणगती थांबवण्यामध्ये यश आले, ते म्हणजे ॲसेस स्ट्रायकरला. पाहूया एक शेवटचं षटक आणि निर्णायक हाणामारीचं षटक आणि जिम्मेदारी स्वतः घेतोय तो म्हणजे प्रथमेश पाटील संघाचा कर्णधार. तिकडे मात्र फलंदाज ओके. आपण स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायचं आहे. संघ मालक तुम्ही त्यांची लेस बांधली तर तुमचं काय कमी नाही होणार. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायचं आपल्याला. याच व्हिडिओ व्हायरल होऊन 2-2 मिलियन वर जातात. पाहूया शेवटचं षटक. पहिला चेंडू प्रथमेश पाटील. यू मिस आय हिट आणि त्रिफलाचित करतोय एक कर्णधार दुसऱ्या कर्णधाराला. आणि मात्र आता फलंदाजीसाठी भावी नवरदेव सुजितजी गावडे स्टॉर्मबॉयचे खंदे समर्थक, तसेच येत्या काही दिवसामध्ये आपण त्यांच्यासाठी आपण निष्कर्ष परिवाराने खरंच जोरदार टाळ्या वाजवून त्यांना आपण ॲप्रिशिएशन दिलं पाहिजे. कारण स्टॉर्मबॉय स्पोर्ट्स नावाने एक स्पोर्ट्सचं दुकान लवकरात लवकर रोहे तालुक्यामध्ये उघडणार आहे आणि त्याचे खुद्द दस्तूर जे ओनर आहेत ते आपल्या समोर आता फलंदाजीसाठी सज्ज झालेत. सुजित गावडे. पाहूया पुढील चेंडू आणि फिरवलाय. सुंदर शॉट. टायमिंग तर होता. बघूया किती धावा देत आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. तरी सुद्धा 2 धावा चोरण्यामध्ये यशस्वी झाले ते म्हणजे सुजित गावडे. आणि मला वाटतं मित्रांनो आपण या लीगचा सर्वजण आनंद घेत आहे आणि काहीच थोड्या मॅची उरलेल्या आहेत. याच्यानंतर होणाऱ्या सामन्याच्या आधी एक एक्झिबिशन मॅच होणार आहे. त्याच्यानंतर फायनलचा सामना केलेला जाईल. ओ सुंदर असा निर्धाव चेंडू. जो संघ इकडून बाहेर होतोय के के रायडर्स त्यांना सुद्धा विनंती राहील, संघ मालकांना विनंती राहील, आपल्या प्लेयर्सला कुठेही जाऊ देऊ नका. एक प्रेक्षणीय मॅच, एक आगला वेगळा सोहळा, हा प्राइज डिस्ट्रीब्युशनचा सोहळा बघायचा आहे. म्हणून कोणत्याही संघ मालकाने आपल्या प्लेयर्सला घरी जाऊ देऊ नका. तत्पूर्वी मॅचकडे बोलूया. मला वाटते पंच शिक्षा ठोठावण्याच्या दिशेने मार्गस्थ आणि शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त धावसंख्येत अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 33. आणि अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत.
एखादा मोठा फटका येईल का? मोठ्या फटक्याची गरज नाही. गोलंदाज बोनस वाटावा तसे रन वाटत आहे. मला वाटते संघ मालकाने माझ्या बोलण्याप्रमाणे बराच पैसा रनच्या स्वरूपात या गोलंदाजाकडे वाटलेला आहे. पाहूया पुढील चेंडू. षटकार खेचतायत का? षटकाराचा प्रयत्न तर होता. बॉल बराच वेळ लावत आहे. कॅच होईल का? ही सुद्धा मला वाटते प्रेक्षकांना सुजितजी गावडे यांची फलंदाजी बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. ते त्यांना दुसऱ्या धाव घेण्यासाठी प्रवृत्त करत आहे. आणि मागील मॅचचे करते धरते स्वप्नीलजी पाटील मॅन ऑफ द मॅच जिंकल्यानंतर गॉगल घालून रुबाब दाखवण्यामध्ये काही कमी पडत नाही. आपण पाहू शकतो त्यांचा कॉन्फिडन्स 7व्या आसमानावर आहे. आणि पुढील चेंडू मला वाटते पुन्हा एकदा पंच वाईट प्लस धाव संख्या येत आहे. 37 अशी धाव संख्या झालेली आहे. मला वाटते रनांचा एक सुंदर असा डोंगर रचलेला आहे. आणि या निर्णायक सामन्यामध्ये फिरवलाय आणि षटकार. या षटकारासाठी मला वाटते माझ्याकडून या षटकारासाठी 200 रुपयाचे पारितोषिक सुजितजी गावडे यांच्यासाठी. सुंदर असा षटकार. या षटकातील आता शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती होईल का? या चेंडूला 6 रनांचं स्वरूप मिळेल का? पाहूया. प्रथमेश पाटील फिरवलाय, उचललाय, परंतु मला वाटते चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. लॉंग लेग आहे. पंच लॉंग लेग आहे. चौका. सुंदर अशी फलंदाजी आपण बघितली सुजितजी गावडे. मला वाटते आणि रनांचा एक उंच असा डोंगर 47 रन. अशा निर्णायक सामन्यामध्ये मला वाटते या सरासरीने फलंदाजी करणं काहीसं अवघड जातं. जो संघ दुसऱ्या फलंदाजीसाठी म्हणजे चेजिंगसाठी येतो त्यांच्यासाठी 47 धावसंख्या. मला वाटते 48ला विन. थोडंसं अवघड असं आव्हान काहीसं ठेवलंय ते म्हणजे MM मराठा. पण MM मराठा सुद्धा मला वाटते या दुसऱ्या इनिंगची 48 विन. पुढच्या इनिंगची सुरुवात करण्याआधी आपण एक सत्कार सोहळा इकडे करणार आहोत. स्वप्नील पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे आलेले पाहुणे म्हणजे आपले परिवाराचे सदस्य अर्थातच मयूर खारकर आपले कवी यांचा सत्कार करायचा आहे. आपण पुष्पगुच्छ, एक शाल आणि एक सन्मान चिन्ह, एक पोचपावती स्वरूप त्यांना द्यायचं आहे. तत्पूर्वी सर्व या चिमुरड्यांना विनंती असेल प्लीज तिकडून आपली जागा खाली करा. प्लीज तिकडून जागा खाली करा. हा हे पुष्पगुच्छ दे. एक मायेची उबदार शाल तसेच सकारात्मकतेचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या सोनेरी क्षणांची साठवण म्हणून हे सन्मान चिन्ह आपण देऊन सत्कार करायचा आहे आपल्या लाडक्या कवीचा. अर्थातच आपल्या मयूर खारकरचा ज्यांनी वेळोवेळी आपल्या क्लासेसच्या विविध स्पर्धांना तसेच क्लासेसच्या विविध उपक्रमांना आपला योगदान आपला वेळेस्वरूपी पैशास्वरूपी मुलाचं योगदान दिलेलं आहे. आणि मला वाटते पहिली इनिंग तुम्ही माझ्या आवाजात ऐकली. काहीसा
फाटलेला स्पीकरचा माझा आवाज थोडासा मला वाटते सूत्रसंचालन बरेच वेळा केलं आहे, पण कॉमेंट्री क्षेत्रामध्ये मी कधीच प्रयत्न केलेला नाही आहे. आणि या आपल्या माहेरात आल्यावर जशी एखादी मूल किंवा एखादी सून एखादी मुलगी जशी लाडवली जाते तशी या लाडवलेल्या खेलीमेलीच्या वातावरणामध्ये कुठंतरी माईक पकडून आपली कला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण बॅट पकडून मला वाटतं माझ्याने शिक्षा जाणं आहे की वय राहिलेले नाही आहे, त्याच्यामुळे कदाचित हा माईकच पकडून मी माझी कला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तत्पूर्वी आपले आजचे जे समालोचक आहेत, सूत्रसंचालक आहेत, त्यांनी ही मला संधी दिली त्याबद्दल भाईजान यांचा मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा धुरा त्यांच्याकडे सांभाळतोय. भाईजान थैंक यू सो मच. अभी अभी अपने आवाज सुनी इस निष्कर्ष परिवार के संस्थापक सम्मानीय आदरणीय विनायक जी घाक साहब, जिन्होंने मुझे यहाँ पर आज आमंत्रित किया, उनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा. जिसमें हमारे जयवंत जी जोशी साहब, जिन्होंने मुझे कॉल किया और कहा कि विनायक घाक सर आपको मिस कर रहे, आपको याद कर रहे, अपनी टूर्नामेंट है. पर तहे दिल से मैं निष्कर्ष परिवार का तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. एक अच्छा आयोजन इस प्रतियोगिता के द्वारा, क्योंकि मैं महाराष्ट्र के बाहर भी टूर्नामेंट के लिए जाता हूं ना, तो यहाँ पर मोटिवेट करने के लिए प्रत्येक हर मैच के लिए मैन ऑफ मैच का अवार्ड, टी शर्ट, मैन ऑफ मैच का टी शर्ट, स्पोर्ट्स गॉगल और सम्मान चिन्ह यानी मैन ऑफ मैच की ट्रॉफी देकर उन्हें मोटिवेट किया जाता है. काफी बड़ी आयोजन. सलामी बैटर तो देख रहे हैं हम, स्ट्राइकर श्रवण जोशी और प्रथमेश पाटिल, और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज उदित शेड़गे, एक ऊंचे कद के खिलाड़ी है और 24 गेंदे 48 रनों की आवश्यकता है. जसप्रीत बुमराह स्टाइल में गेंदबाजी करते हुए हमने अक्सर उन्हें देखा. इस बार पहली गेंद डालने के लिए तैयार. इस बार पहली गेंद के ऊपर टीट फॉर टैट, जशास तसे. हो बाज की फाटली मास की पलाली. यहां पर देखिए कैच आसान सा छोड़ते हुए यहां पर कोहली भाषा में कहा जाता है बास की फाटली नहीं मास की पलाली, और इस तरह से जीवन दान देते हुए दो रनों के साथ श्री गणेशा करते हुए आगाज करते हुए बल्लेबाज श्रवण जोशी. इस बल्लेबाज को जीवन दान मतलब खुद के पांव पे कुराड़ी मार लेना. गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार अड़े बल्ले से खेलते हुए बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में डीप में प्रोटेक्शन है. विकेट कीपर गेंद को गैदर करने को जा रहे थे पर फील्डर ने रोका. इसे एक रन के साथ धनश्री वर्मा भाभी के हीरो जर्सी नंबर 3 युजवेंद्र चहल स्कोर कार्ड पर आते हुए 3 रन स्कोर कार्ड पर. 48 रनों का टारगेट यहां पर सेट किया है. स्ट्राइक पे प्रथमेश पाटिल पीपी. इस बार मिस चौक, फील्डर गेंद के नीचे, फिर से एक बार उसे चकमा देती हुई गेंद बाउंड्री लाइन के करीब. एनसीपीएल चौकार. मैंने पहले ही कहा था कि फील्डर का टांस देखा ना तो थोड़ा सा लेजी, शायद से दोपहर का समोसा ज्यादा खाया है, एक की जगह पर 3 खाए हैं और उसे तकलीफ होती हुई दौड़ने में. एनसीपीएल चौकार आता हुआ. इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा है 7 रन. साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 महेंद्र सिंह धोनी स्कोर कार्ड पर आते हुए. क्रिकेट में दोस्तों चुकीला माफी नहीं. फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर उदित शेड़गे गेंदबाजी करेंगे. एक चौबे की सहायता से खेलते हुए बल्लेबाज पीपी प्रथमेश पाटिल. ओहो, इस बार जसप्रीत बुमराह की तरह सटीक यॉर्कर डालने का प्रयास किया था. बल्लेबाज सफल हो गए थे, पहले ही मन बना लिया था, पर लेग 22 के रुपए 1 रन प्राप्त होता हुआ. इस 1 रन के साथ रीवा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा स्कोर कार्ड पर आते हुए बिना कोई विकेट खोए, जबकि ये पहला और प्रगति पर है. उदित शेड़गे गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक पे फिर से एक बार बल्लेबाज श्रवण जोशी. अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई इस बार श्रवण जोशी बल्लेबाज को चकमा देते हुए बकते भजी मांगते वड़ा. मैं तो कहूंगा बकते समोसा यानी भागते वड़ा, क्योंकि समोसा खाकर बल्लेबाजी के लिए उतरे और डॉट गेंद जाती हुई. स्कोर रुका हुआ 8 रन बिना कोई विकेट खोए, पहला और प्रगति पर. इस ओवर की आखिरी 11 बाकी.
फिर से एक बार सेम कॉपी बुक स्टाइल में खेलना चाहते थे, इस बार नजर हटी और गेंद डॉट आती हुई। ओवर की समाप्ति, इस ओवर के प्रायोजक थे निष्कर्ष परिवार, क्योंकि उनके माध्यम से इस भव्य टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया हुआ है। निष्कर्ष क्लासेस प्रीमियर लीग सीजन 3 2024 का थरार हम देख रहे हैं ओम साई mtclive.in के माध्यम से ये पूरी प्रतियोगिता को कवर कर रहे हैं। मैं सभी दर्शकों का, इस लाइव देखने वालों का तहे दिल से वेलकम करूंगा, खुशामदीद कहूंगा, सुस्वागतम करूंगा। निष्कर्ष क्लासेस प्रीमियर लीग सीजन 3 गेंदबाजी के लिए गेंदबाज सोमैन कदम। ओहो, जिसमें कदम वो है सोमैन कदम, और दिखलाते हुए हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, मेरा पांव भी गिरा जहां चूना कम था। और बल्लेबाज का खंबा उखाड़ते हुए स्विंग एंड मिस, बल्लेबाज आउट होते हुए। न्यू बैटर मैदान पर, क्रिश भोईर न्यू बैटर मैदान पर आते हुए। और इस बार देखिए जगह मिली, गेंद हवा में, फील्डर वहां पर है। ओहो, फिर से एक बार कीपी, काफी दूर खिलाड़ी थे, गेंद से डीप में थे और वहां पर फील्डिंग पोजीशन में। हर विकेट के लिए कौस्तुभ मात्रेन की जानिब से 100 रुपए का कैश प्राइज है। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है। आ गया, फिर से एक बार सोहन कदम, पटकी हुई गेंद ऑप्शन के काफी बाहर। ऑफिशियल अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए यस इट इज वाइड करार करते हुए इस एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 11 रन 47। इसके बाद होने वाला मुकाबला केके राइडर्स बनाम साव्या स्ट्रोम। बोथ कैप्टन्स प्लीज कम ऑन टू स्टेज। इस बार लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद फील्डर वहां पर फील्ड करते हुए इस 1 रन के साथ दूसरी रन लेने का प्रयास, आइला नेम चुकला। तब तक 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 13 रन 13 रन स्कोर कार्ड पर। 48 रनों का टारगेट सेट किया। दूसरा और प्रगति पर है, गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार जिसमें है दम वो है कदम। मिस टाइमिंग गेंद हवा में, विकेट कीपर थोड़े से डीप थे पर कोशिश करने में कामयाब पड़ा। महाडिक फील्डर छोटे कद के खिलाड़ी है आयुष, उनकी अच्छी बैकअप। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 14 रन। चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन 14 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा भुवनेश्वर कुमार नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15। 1 टू गो, षटकातील शेवटचा चेंडू ना बाकी। गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार गेंदबाज सज्ज होंगे, स्ट्राइक पर बैटर, जबकि 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस बार काफी सफल हो गए बल्लेबाज, वाइड यॉर्कर डालने में प्रयास कामयाब होते हुए। कैमरामैन फोकस करो, केके राइडर्स बनाम साव्या स्ट्रोम, ये दोनों टीम के दरमियान टॉस होने जा रहा है। लीग की आखिरी मैच, टॉस विन बाय केके राइडर्स। ऑन द टॉस चूज टू फील्ड फर्स्ट, थैंक यू सो मच। डिसाइडेड फील्ड, आज की लीग का यह आखिरी मैच, साव्या स्ट्रोम बनाम केके राइडर्स। आखिरी गेंद डॉट जाने के बाद 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 15 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी के लिए गेंदबाज सुमित
सुजीत गावड़े गेंदबाजी के लिए आते हुए। नीचे पहला टीम की ओर से तीसरा जिन्होंने शानदार बल्लेबाजी की वही गेंदबाजी के लिए सुजीत गावड़े पहली गेंद खुद के बैक टू द बॉलर, खुद गेंद को लाने में कामयाब होते क्योंकि उन्हें पता है इस मैच में हमें जीतना है, हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। और इसे 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है मयंक अग्रवाल जर्सी नंबर 16 स्कोर कार्ड पर। इस बार लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर ने अपने बाजुए खोलते हुए वाइड करार कर दिया। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था वाशी, पहुंच गए काशी और 1 रन की काशी करते हुए गेंदबाज सुजीत गावड़े एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। ऋषभ पंत एबी डिविलियर्स जर्सी नंबर 17 किसके लिए होगा खतरा। और इस बार फिर से एक बार डॉट गेंद जाती हुई वाइड ओवर डालने का प्रयास है, एक वाइड, इस बार डॉट कराते हुए गेंदबाज सुजीत गावड़े। इस बार जड़ में डालने की कोशिश सफल हो गए थे, ऑफ स्टंप के ऊपर से गेंद ट्रैवल होती हुई सीधा विकेट कीपर उदित के दस्तानों में डॉट गेंद जाती हुई। तीसरे ओवर प्रगति पर है मैच, लगभग यहां पर अपने पड़ाव में लाने का प्रयास कोशिश करते हुए गेंदबाज। इस बार बड़ा स्ट्रोक एक्स्ट्रा कवर में फील्डर, ओहो फिर से एक बार डोकरा डोकरी काउंटर पोला, डोकरा मारते डोकरीला डोला और दूसरे रन लेने में असफल बल्लेबाज रनआउट के रूप में आउट होते हुए। अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 स्कोर कार्ड पर आते हुए न्यू बैटर मैदान पर। सुमित गायकर खुद संगमालक मैदान पर आते इस बार गेंद हवा में, ओहो वेल जज कैच, विकेट का पतन। कमाल की गेंदबाजी सुजीत गावड़े द्वारा जिन्होंने अपने विकेट को पतन करने में कामयाब होते हुए लगभग इस मैच में अपना पड़ाव आगे लाते हुए। जबकि तीसरा ओवर प्रगति पर एक कमाल की गेंदबाजी 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहला विकेट 8 रन पर, दूसरा विकेट 18 पर और तीसरा विकेट भी 18 पर जाता हुआ यहां पर दिखाई देता हुआ, क्योंकि 48 रनों का टारगेट सेट किया है पहले बल्लेबाजी करते हुए एमएम मराठास ने इस स्ट्राइकर्स टीम के सामने। जो जीतेगी वो अंतिम 2 में प्रवेश करेगी, इसमें कोई शक नहीं है, दो राय नहीं है। न्यू बैटर निशांत सावरकर। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 18 रन 3 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर लेकर आते हुए फिर से एक बार उदित, एक ऊंचे कद के खिलाड़ी उदित जिन्होंने शानदार गेंदबाजी की है पहले स्पेल में। 8 रन खर्च किए, एक चौवा जरूर चला था उनके ऊपर पर कमबैक किया है गेंदबाज उदित ने। 18 रन स्कोर कार्ड पर, बच्चे में 6 गेंदें 30 रनों की आवश्यकता है। ओहो पहली गेंद परफ्यूम डिलीवरी, नाक के पास से जाने वाली गेंद, 1 बाउंस की इशारा, चेतावनी होती हुई। अगर इस तरह की गेंद अगली होगी तो जरूर उसे अंपायर शासन लगाएंगे। 5 गेंदें 30 रनों की आवश्यकता, उर्वरित 5 चेंडू 30 धावांची गरज। इस बार बैकफुट पर जाकर स्क्वायर कट किया, फील्डर वहां पर है, आसानी से गेंद को रोक लिया। जब तक फील्ड करते 1 रन आसानी से मुकम्मल। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 19 रन। तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव। इस बार अच्छा स्ट्रोक बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, गेंद बाउंड्री लाइन के पार आता है, शानदार दर्जेदार एनसीपीएल षटकार। इस एनसीपीएल षटकार के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 25 रन। पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25। बचे हुए 3 गेंदे
और 23 रनों की आवश्यकता। 3 गेंदों में 23 रन बनाने हैं, प्राप्त करने हैं। उदित के ऊपर जरूर यहां पर प्रहार करते हुए बल्लेबाज निशांत सावरकर स्ट्राइक एंड पर बैटर। इस बार मिस टाइमिंग गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, सुजीत गावड़े और यहां पर बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए वेल जज कैच, विकेट प्राप्त करते हुए उदित। पुन्हा एकदा अशा प्रकारे सामना जिंकलाय MM मराठा संघाने। कॉंग्रॅच्युलेशन हडलक एस स्ट्रायकर्स, तुम्हाला पुढच्या वर्षासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील, कारण या स्पर्धेतून तुम्ही केलाय। टाटा, बाय बाय, गुड बाय।